नमस्कार, MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बघूया आजची विशेष बातमी। बातमी बघण्यापूर्वी आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सध्या विदर्भात उष्णतेची लाट सुरू आहे। त्यातच 15 जून पासून सर्व राज्यात शाळा सुरू होत असल्याची परिपत्रक निघालं होतं, पण विदर्भात अशी मागणी आहे की 25 जून नंतर शाळा सुरू करण्यात याव्या। या संदर्भात शासन स्तरावर काही चर्चा सुरू आहे का, काही निर्णय घेतला गेला का? आपण सगळे बघतोय की दिवसेंदिवस तापमानाची दाहकता ही वाढतेच आहे। त्याच्यामुळं जर का येणाऱ्या 15 जूनपासून ही दाहकता अशीच राहिली आणि असंच जर का तापमान राहिलं तर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जी आपली 15 जूनची तारीख आहे ती पुढे ढकलण्याचा विचार करण्यात येईल। तर त्या प्रकारची एक याचिका देखील दाखल झाली। शिक्षकांचं नेहमी म्हणणं राहिलं की विदर्भात 25 जून नंतर शाळा सुरू होते, यावेळेस तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा। नाही, शेवटी विभागानं देखील हा निर्णय योग्य वेळेमध्ये विद्यार्थ्यांचा सिलेबस अभ्यासक्रम हा पूर्ण झाला पाहिजे ह्या अनुषंगानं घेतलेला तो निर्णय होता। परंतु जर का तापमानाची परिस्थिती राहिली तर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तारीख वाढविण्यामध्ये येईल। हो, तो निर्णय झाला की विचाराधीन आहे? नाही, तो निर्णय अजून झालेला नाही, विचाराधीन आहे, परंतु याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल। हो, विद्यापीठाची पण ती स्थिती आहे। विद्यापीठाच्या परीक्षा उन्हाळ्याच्या आणि दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना देखील तसे काही निर्देश देणार। मला असं वाटतं आजच मी जेव्हा वृत्तपत्र वाचत होतो तेव्हा नागपूर विद्यापीठांच्या मान्य कुलगुरूंचं एक स्टेटमेंट त्याच्यामध्ये आलं आहे की सगळ्या परीक्षा ह्या जवळजवळ सकाळच्या स्तरामध्ये करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे नंबर ऑफ जे आपले हे केंद्रांची संख्या आहे ती देखील वाढविण्यात येणार आहे। काही प्री प्रायमरी स्कूलच्या वगैरे बाबत काही महत्त्वपूर्ण विधेयक किंवा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते, नेमकं काय? मागच्या काही दिवसापासून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्री प्रायमरी स्कूल्स हे रजिस्ट्रेशन कुठेतरी शासनाकडे झालं पाहिजे याच्या संदर्भात कायदा आणण्याची मागणी होती। या अनुषंगानं विभागानं पूर्णपणे तयारी केलेली असून याचा मसुदा विधी व न्याय विभागाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आलेला आहे। विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्री प्रायमरी स्कूल रजिस्ट्रेशन ॲक्ट आणण्याचा सरकारचा प्रयत्न राहील। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे, 10 दिवसातली तिसरी वाढ आहे, कसं बघतो? आज आपण बघतोय की जागतिक परिस्थितीच्या अनुषंगानं ह्या संदर्भातले निर्णय घेण्यात येत आहे। माननीय पंतप्रधान महोदयांनी देखील इंधन बचतीचा संदेश संपूर्ण देशातल्या लोकांना त्या ठिकाणी दिलेला आहे। आपल्या देशातले नागरिक देखील याच्याकरता मोठ्या प्रमाणात सहकार्य करतायत, परंतु ही परिस्थिती लवकरच दुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे। काँग्रेसनं पंतप्रधानांना महागाई मॅन असा उल्लेख केलेला आहे। नाही, मला असं वाटतं की जितक्या मोठ्या प्रमाणात अनेक शासकीय योजनांच्या माध्यमातून ह्या देशाच्या पंतप्रधानांनी सर्वसामान्य लोकांकरिता ज्या काही योजना लागू केल्या त्या माध्यमातून आपण बघतोय की सर्वसामान्य लोक केंद्रबिंदू मानून अनेक योजना राबविण्यात येत आहेत। त्याच्यामुळे विकासाच्या दिशेनं आपला देश हा त्या ठिकाणी चाललेला आहे। कुठेही महागाई त्या ठिकाणी वाढलेली नाही आहे। काही गोष्टींमध्ये महागाई वाढल्याचं राहू शकतं, ती जागतिक स्तरावर जे काही बदल त्या ठिकाणी होतात त्या अनुषंगानं काही गोष्टींची महागाई त्या ठिकाणी वाढली। राज्यामध्ये नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर खाजगी शिकवण क्लासेस संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे। या अनुषंगाने राज्य सरकार या खाजगी शिकवण क्लासेस संदर्भात काही धोरण आणणार आहात का? निश्चितपणे खाजगी कोचिंग क्लासेस, शिकवणी वर्ग जे आहे याच्यावर देखील कुठेतरी अंकुश असला पाहिजे अशी मागणी पालकांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात तसंच पद्धतीने वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून होते आहे। इतर राज्यामध्ये ज्या काही सध्या प्रचलित नियमावली आहे त्या अनुषंगानं अभ्यास करून आपल्या राज्यामध्ये देखील खाजगी कोचिंग क्लासेसला काही नियमावली तयार करता येईल का याच्या संदर्भात शासन विचार करते। हो, TCS धर्मांतर प्रकरणामध्ये पहिलं दोषारोपपत्र दाखल करण्यात आले, ज्यामध्ये MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधात देखील आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे। ह्या संदर्भात जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई त्या स्थानिक पोलीस विभागानं प्रशासनानं केलेली आहे। अजून याचा तपास चालू आहे। याच्यामध्ये जे लोक गुंतलेले असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल। नागपूरमध्ये मागच्या 23 दिवसात 13 हत्या झालेल्या आहे। मागच्या 48 तासात 3 हत्या झालेल्या आहेत। कुठेतरी नागपूरसारख्या संवेदनशील शहरामध्ये हत्येचं सत्र सातत्याने वाढताना दिसत आहे। नाही, आपण बघतो आहे की सर्व पद्धतीच्या उपाययोजना पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येते, परंतु तरी देखील काही ठिकाणी अशा प्रकार घडल्याचे आढळते।
पोलिसाचा या ठिकाणी सखोल तपास त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही देखील करण्यात आलेली आहे. भविष्यात याच्यावर कशा आळा घालता येईल याचं देखील नियोजन पोलीस प्रशासनाच्या वतीनं चालू आहे. अंमली पदार्थांवरून गँगवॉर होत आहे. अतिशय संवेदनशील असलेल्या भागांमध्ये सुद्धा या गँगवॉरच्या घटना घडत आहे आणि MDचं खास करून प्रमाण फोफावत असल्याचं जरी कारवाई सुरू असली तरी दिसून येत आहे आणि त्यामुळे सगळे गँगवॉर आणि सगळे युवा पिढी वेगळ्या मार्गाने जाते. त्यामुळे विशेष अजून तीव्रतेने ती मोहीम राबवण्याची संपूर्ण जगामध्ये युवा पिढीमध्ये आपण बघतोय की अंमली पदार्थाचं सेवन करण्याचं प्रमाण वाढते आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. याच्याचकरता आपल्या राज्यामध्ये देखील अँटी नार्कोटिक टास्क फोर्स याचं गठन करण्यात आलेलं आहे. ही टास्क फोर्स अधिक मजबूत करून अधिक जास्तीत जास्त कारवाया अशा पद्धतीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांवरती करून याच्यावर अंकुश घालण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं होतो. नवी मुंबईमधील पोलीस दलातील पोलीस आयुक्त आणि सहायुक्त आणि उपायुक्ताची बदली न झाल्यामुळे याची विविध चर्चा आहेत, ज्यामध्ये जे आहे ते 40 महिन्यापासून अमित काळे आणि जवळपास 3.5 वर्षापासून आयुक्त मिलिंद भांबरे जे आहेत यांचा समावेश आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगतात. आपण बघतो की काही ठिकाणी काही प्रशासनातले अधिकारी अतिशय चांगलं काम करत असतात. त्याच्यामुळे स्थानिक मागणी देखील असते की असं चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या इथे अजून देण्यात यावं. त्या अनुषंगानं कदाचित त्यांना पुन्हा एक्सटेन्शन त्या ठिकाणी दिलेलं असावं. परंतु स्थानिक परिस्थिती लक्षात घेता उचित निर्णय ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब घेते. विधान परिषदेच्या 7 जागा शिंदे सेनेने मागितल्याची माहिती आहे. तर काय जागा वाटपाचा फॉर्म्युला ह्या तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून त्या ठिकाणी घेते. विदर्भात 5 आहे, त्यापैकी शिंदेला यवतमाळची जागा हवी आहे. नाही, ह्याच बाबीनं मी ह्याच अनुषंगानं आपल्याला सांगितलं की तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसतील आणि कुठली जागा ही कुठल्या पक्षाला महायुतीमध्ये द्यायची हे तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतील. आपण उष्णतेबाबत महत्त्वपूर्ण काही पावलं उचलण्याचं द्योतक आहे, पण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काही वृत्त येत आहे की उष्माघातामुळे अनेक मृत्यू होतात. आज सुद्धा काही नोंदी झाल्याची काही वृत्त येतात. त्यासमोर 180 मृत्यू मेडिकल आणि मेयोमध्ये 7 दिवसात झाल्याच्या नोंदी आहे. नेमकं काय वास्तव आहे? शवच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल की नेमकं काय चित्र आहे? आपण दिलेली माहिती बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी खरी आहे. यावेळेस जे उष्णतेचं प्रमाण आहे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आणि विशेष करून विदर्भामध्ये उष्णतेची लाट ही मोठ्या प्रमाणात आलेली आहे. याच्याकरता जनजागृतीचं काम प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं सुरू आहे. नागरिकांनी देखील आपली काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. परंतु अनेक वेळेस अनेक नागरिकांना नाईलाज असतो, घराच्या बाहेर पडावं लागतं आणि अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत. याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून देखील चालू आहे. हो, पेट्रोल डिझेल टंचाई संदर्भात पंतप्रधानांनी आवाहन केले काटकसरीचं. स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते आज रेल्वेने जे आहे ते कार्यक्रमाला गेलेले आहे. अनेकदा मोटरसायकलने सुद्धा त्यांनी प्रवास केला. मात्र आज एकनाथ शिंदे साहेब जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ठाणे ते पालघर दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरचा प्रवास केला. नाही, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्या दिवशी आपण बघितलं की त्यांनी देखील जास्त प्रवास करणं टाळलेलं आहे आणि इंधनाची बचत कशी होईल याचं देखील नियोजन स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी करत आहेत. अशोक खरात विरुद्ध आता ईडीची कारवाई सुरू आहे. 13.50 कोटी रुपये त्याच्या खात्यात जमा असल्याचा खुलासा झाला. अनेक मोठे खुलासे होतात त्या सातत्याने आपण बघितलं की अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक नवीन गोष्टी त्या ठिकाणी समोर येत आहे. याच्याचकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्याकरिता SITचं गठन केलेलं आहे. मुद्दा संवेदनशील असल्यामुळे एका महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती देखील त्या SITच्या प्रमुखपदी केलेली आहे. ह्या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास त्या ठिकाणी SITच्या माध्यमातून चालू आहे. याच अनुषंगाने जे विषय पुढे येतील तर त्या संदर्भात उचित कार्यवाही करणार. आणि पेट्रोल डिझेलचा एक विषय सातत्याने येतोय. हिंगोलीत तर चक्क मारापिटी झाली आहे. 2 गटांमध्ये पेट्रोलच्या याच्यावरून राडा झालेला आहे. वाशिममध्ये सुद्धा असं एक सर्क्युलर निघत आहे की गाड्या पाहूनच मग पेट्रोल देण्यात येत आहे. ही गंभीर परिस्थिती निर्माण होत चालली आहे दिवसेंदिवस. सर्वसामान्यांचे निगडीत विषय आहे सगळा. नाही, अनेक वेळेस काही विकृत लोकांच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होत असतो आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना होत असतात. परंतु अजूनपर्यंत परिस्थिती पूर्णपणे देशाच्या राज्याच्या ह्या नियंत्रणामध्ये आहे. मला असं वाटते सर्व नागरिक सामंजस्याने ह्या ठिकाणी काम करतील. तो काल ब्रह्मपुरीमध्ये वाघाच्या 4 महिलांचा मृत्यू झाला आहे. कुठेतरी उष्णतेच्या लाटेमुळे वाघांना एक त्याचा फटका बसत असा एक संशय व्यक्त केला जातो. याचा अभ्यास व्हायची गरज वाटते का? तेंदूपत्त्याचा हा संपूर्ण पिरियड आणि ह्या 15 दिवसात गेल्या वर्षी सुद्धा अनेक मृत्यू झाले होते. हे फार गंभीर आहे कारण की जसं आपला वर्धा जिल्हा असो, चंद्रपूर जिल्हा असो, या संपूर्ण पट्ट्यामध्ये मानव वन्यजीव संघर्ष या कालावधीत तीव्र होतात आणि त्याच्याकरता काळजी घेण्याची फार गरज असते आणि या महिला थेट आदिवासी उपजीविका असल्यामुळे जात असतात. आपण सर्वजण जाणतो की विदर्भाच्या भागामध्ये अनेक अभयारण्य आणि या ठिकाणी वाघांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत.
साहजिकच उन्हाळा फार मोठ्या प्रमाणात तापल्यामुळे त्यांना देखील पाण्याची कमतरता कुठेतरी जाणवत असेल, परंतु वनविभागाच्या वतीनं देखील याची पूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे. जसं मी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेक वनविभागाच्या अनेक भागामध्ये त्या ठिकाणी पाणतळे निर्माण करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. हो, ठाण्यातील चितळसर उष्णतेच्या लाटेमुळे वाघांना मोठा त्रास होतो, कारण की वाघ देखील मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये राहणं पसंत करतात या काळामध्ये. काही ठिकाणी उपलब्ध असतात, काही ठिकाणी तसे स्रोत उपलब्ध नसतात. यामुळे या अनुषंगाने काही उपाययोजना केल्या जाईल किंवा याचा काही अभ्यास केला जाईल का? ह्या अनुषंगानं वनविभागाच्या वतीनं अभयारण्यांमध्ये वनांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाणथेणे निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. तो उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि जास्तीत जास्त ठिकाणी हे पाणवठे कशी निर्माण करण्यात येईल असा प्रशासन तातडीनं प्रयत्न करतो आहे. हो, ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरामध्ये 100 एकर जी आरक्षित जमीन होती त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ते महानगरपालिका गेली होती. मात्र त्यामुळे ते जवळपास 2800 कोटीचा जो काही TDR होता ते देण्यास ते न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा विषय नगर विभागाशी संबंधित असून माझ्याकडे नाही आहे, परंतु निश्चितपणे याची माहिती घेऊन आपल्याला माहिती देण्यात येईल. हो, पेट्रोल डिझेल संदर्भात काही काळाबाजारी जर होत असेल तर त्यावर कशा पद्धतीने प्रशासनाचं लक्ष आहे आणि काय आव्हान आहे? मी आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टींवरती प्रशासनाचं बारीक नजर असून अशा पद्धतीचं कोणी कृत्य करत असेल त्यांच्यावर कठोर कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात येते. आत्ताच मागे आपण बघितलं की आत्ता खरीपाचा हंगाम त्यावेळेस होता आणि काही ठिकाणीही खतांच्या बाबतीमध्ये बियाणांच्या बाबतीमध्ये काळाबाजार झाला होता. पोलीस प्रशासनानं कृषी विभागानं त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, धाड देखील टाकल्या आणि अनेक ठिकाणी जप्ती देखील केलेली आहे. पंकजभाऊ, तुम्ही विदर्भातून मुख्यमंत्री विदर्भातून शाळांच्या बाबतीत प्रामुख्याने सकारात्मक निर्णय घ्याल का? कारण उष्णतेचा काय परिणाम आहे तुम्ही देखील जाणता, दिलासा देणार का विद्यार्थी? निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्य सरकार हे विद्यार्थ्यांच्याकरता संवेदनशील आहेत. अशा पद्धती जर का उन्हाची दाहकता कायम राहिली तर शाळा सुरू करण्याचा कालावधी आपण त्या ठिकाणी वाढवू. पण हे की ना अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे की शाळा या 15 तारखेला होतात, याच्यावरून वाद दरवर्षी होतात. खरं तर वास्तवता ही असते की 15 तारखेला विदर्भात शाळा सुरू करणं क्वाईट इम्पॉसिबल असतं, तरी हा निर्णय वारंवार होऊन त्याच्यावरून हे वाद होतात. यापुढे सुद्धा या बाबतीत काही म्हणजे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज तज्ज्ञसुद्धा व्यक्त करत आहे आणि सातत्याने का होत आहे? हा जो निर्णय असतो तो एकंदरीत राज्याकरिता घेण्यात आलेला निर्णय असतो, परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विदर्भामध्ये आपण बघतो की जूनच्या महिन्यामध्ये देखील उष्णतेची दाहकता जास्त असते. म्हणून त्या अनुषंगानं तीच जर का परिस्थिती कायम राहिली तर आपण त्या पद्धतीचा निर्णय घेऊन शाळा सुरू करण्याचा कालावधी विदर्भाकरिता तरी किमान वाढवू.